नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. वसुदेवाला सांगतायत की मला उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मला घेऊन जा. आणि मग वसुदेवाने भगवंताला उचलल्या त्यांच्या हातात असलेले जे बंधन होते ते गळाले. आणि मग आता भगवान आणि वसुदेव प्रवासाला लागले. प्रवासाला जाता जाता मध्यंतरी एक नदी येते, यमुना नदी. यमुना नदीने सुद्धा दोघांसाठी वाट करून दिलेली आहे आणि वसुदेवाने भगवंताला गोकुळात नेऊन सोडलेलं आहे. आता प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्णू भगवान आहेत. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे प्रतिदिन भगवान श्रीकृष्ण वाढत आहेत. वाढता 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 कंसाने अनेक सारे संकट गोकुळात पाठवले. मग पूतना असेल, बकासूर असेल आणि इतर सर्व काही राखून आणि सांगितलं, का रे तुम्ही एवढे वाढलेत का? सगळे कृष्ट का झालात? मग सगळ्या गोपाळांनी सांगितलं की काय आहे, आमच्या घरी तयार होणारं दही, दूध, तूप, लोणी हे सगळं डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काही भेटतच नाही आणि म्हणून काही न खाल्ल्यामुळे आम्ही सध्या कृश झालो. मग भगवंताने ठरवलं आता काय करायचं, आता नवीन मित्रमंडळ तयार करायचं. नवीन मित्रमंडळाला त्यांनी नाव सुद्धा दिलं, काय? माखनचोर मित्रमंडळ. आणि मग त्या मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, उपाध्यक्ष बलराम दादा आणि त्यांच्यामध्ये कोणीतरी सचिव असायला पाहिजे. सचिव कसा असायला पाहिजे? जरा उहापोह करणारा असला पाहिजे, जरा उद्दंड असला पाहिजे. म्हणून त्यांचा भगवंताचा आवडता मित्र पेंद्या त्याचं नाव, त्याला त्यांनी सचिव बनवलं. आता सगळ्या योजना सुरू झाल्यात. भगवंताने चोरी करायचं म्हणून ठरवलं. चोरी करत असताना काय काय पाहिजे सगळे नियम भगवंताने सांगितलं. काय करायचं म्हटलं, असं धोतर चोरी करत असताना घालायचं नाही. का? जर कोणी पकडायला आलं तर आपल्याला पटकन पळता नका म्हटले, कारण आपण सगळे उद्योग करणार, ते दहीदूध आपल्यावर पडणार, म्हणून ते पण काही करू नका. आणि चोरी करत असताना लक्षात ठेवा म्हटले की सगळे चालत असताना धाड धाड, आता जसं डान्स झाला तसा आवाज नाही आला पाहिजे. कोणी झोपलेले असतील तर उठायला नाही पाहिजे. हा एक नंबर सांगितला. त्यानंतर म्हटले की चोरी करत असताना एकमेकांबरोबर चर्चा करू, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी बोलू नका, असं सगळं ठरलं. मग पेंद्यास तो जरा उहापोह करण्याचं, त्याला आगाऊपणा करण्याची सवय. मग तो म्हटला, देवा आपण चोरी करायला निघालो, मग आपल्या हातात काहीतरी शस्त्र पाहिजे, 8047 वगैरे काही चाकू बस्ती काही असायला पाहिजे की नाही? देवा म्हटले, आपला देश काही आतंकवाद्यांचा देश नाही. आपण काय करूया, वस्त्रगाळ माती घेऊया, माती घेऊ, त्याचबरोबर सरोट्याचे काटे घेऊयात, सराट्याचे काटे घेऊयात आणि एक मोठ्या काठ्या घेऊ आणि काही दगड घेऊ. पेंद्या म्हटलं, देवा तुम्ही कुठल्या काळात राहतात, जरा मॉडर्न व्हा. म्हटलं, हे माती वगैरे तुम्हाला कशाला पाहिजे? मग भगवंताने सांगितलं की ती माती, तिचा आपण काय उपयोग करणार, ज्यावेळेला आपण दही भात खात असू, ज्यावेळेला आपण लोणी घेत असू, त्यावेळेला जर कोणी एखादी गवळण आली, तिने जर आपल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, ती माती काढायची आणि तिच्या तोंडावर टाकायची. टाकल्या टाकल्या तिचा दिसायला होणार नाही. ती डोळे चोळत असताना आपण काय करायचं, तिथून गायब व्हायचं. म्हटले पेंद्यास तो म्हणे, देवा त्या बाया, त्या गवळणी जर मोठ्या ग्लासेसचे चष्मे घालून आले तर? मग पेंद्या असं म्हटल्यानंतर भगवान म्हटले, अरे माझ्याकडे दुसरा उपाय आहे. म्हटले, काय? सराट्याचे जे काटे असतात ना, ते आपण टाकूया त्यांच्या वाटेत. मग पेंद्या पुन्हा, देवा त्या जर मोठ्या टाकीच्या शंडेलच घालून आल्या तर? मग देवा म्हटले, अरे तू खूपच बोलतोय, तुला माझ्या पक्षात राहायचं की नाही? जर राहायचं नसेल तू चालता हो म्हटले. मग सगळं ठरलं. आता भगवंत वगैरे प्रतिदिन नवीन नवीन गवळण त्यांच्याकडे जायचे आणि दही, दूध, तूप, लोणी निवांत खायचे आणि येता येता काय करायचे, ते सगळे मडके फोडायचे, बांधलेले वस्त्र सोडून द्यायचे. अशा सगळ्या लीला चालल्या. आणि असं एक दिवस सगळ्या गवळणी कंटाळत कंटाळत प्रत्येक दिवशी यशोदेकडे यायचे आणि गाराणे सांगायचे. तिसरी आली धावूनी, याने गे बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीशी गाठ देऊनी, आणि गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, पोटवर सोसू धिंगाणा. ती गवळण अशी तक्रार करते की हा जो भगवान आहे ना, तो काय करतो, आम्ही झोपलो असताना पतीची दाढी आणि माझी वेणी दोघांना अगदी जाम गाठ देते. ती गाठ काही कोणाशी सुटत नाही आणि मग सगळा धिंगाणा होतो, म्हणून तुझ्या कृष्णाला आवड. आणि मग एकदा एक गवळण यशोदेकडे आलेली आहे आणि यशोदेकडे तक्रार सांगितली की हा तुझा जो कृष्ण आहे ना, हा खूप धिंगाणा करतो, आमच्या घरी असलेले मडके वगैरे फोडून टाकतो, काहीतरी सांगा.
मग हे सगळा प्रकार सुरू असताना भगवंतच त्यांच्या मित्रमंडळाबरोबर आहेत आणि सगळं ऐकतायत आणि हे सांगते, खबरदार जर तुझा मुलगा माझ्या घरी आला. कृष्ण भगवान त्या पेंद्याच्या खाण्यात हळूच सांगतात, अरे हिचा जरा व्हॉट्सअप नंबर घे, आपण आज संध्याकाळी हिच्याच घरी टाकूया. आणि मग प्लॅनिंग पुन्हा झालं. सगळ्यांनी ठरवलं आज याच गवळणीच्या घरी आपण दही दूध तूप लोणी खाण्यासाठी जाऊया. आणि ठरल्याप्रमाणे ती गवळण घरी गेल्यानंतर ती पहायला देते की आत्ताच भगवान येईल, तेव्हाच भगवान येईल. दुपारची वेळ झाली, तिने जेवण वगैरे केलं आणि थोडंसं जेवण झाल्यानंतर काय होते, डुलकी वगैरे येत असते. तेवढ्याच वेळात भगवंतांनी वेळ साधली आणि भगवंत आपल्या मित्रांसह तिच्या घरामध्ये जाऊन दही दूध तूप लोणी वगैरे सगळं खाल्लं. आणि हळूच बाहेर निघताना त्या गवळणीला जाऊन पुन्हा भगवंत भेटले. ती गवळणी डोळे उघडून पाहते, अरे तू आज कसा? कृष्ण म्हटले, तुला अजून बरंच कळायचं. तुमचा प्रश्न कधी योग्य असता, जर मी फक्त बाहेरच असतो तर हा प्रश्न योग्य होता. पण आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडले. मी आत पण आहे बाहेर पण आहे असं म्हणून भगवंताने तिला सांगितलं. मग त्या वेळेला गवळण म्हटली, अरे थांब, मी तुला पकडतेच. आणि मग पकडण्यासाठी ती गवळण भगवंताच्या मागे जायला लागली. पण भगवंत ते काय कोणाला सापडतात? त्यांनी भगवंत पुढे पुढे पुढे, गवळण मागे मागे मागे, असा बराच वेळ तो कार्यक्रम चालला. शेवटी ती गवळण थकली आणि मग भगवंताने विचार केला, बिचारी थकलेली, आता काय केलं पाहिजे, आपण तिच्या जवळ जाऊन उभं राहिलं पाहिजे. आणि मग त्या गवळणीने भगवंताचा हात पकडला, पक्का पकडला, सोडायला तयारच नव्हती ती. आणि मग ते यशोदेच्या घराकडे वाड्याकडे सगळी ती गवळण भगवंताला असं पकडलेलं आहे, मागं पाहायलाही तयार नाही, अशी पकडून घेऊन चाललेली आहे. आणि त्याच वेळात तिचा पती त्या ठिकाणी येतो आणि भगवंत तिला त्या पतीला सांगतात, अरे जरा सांग तुझ्या बायकोला. तो म्हणाला, ती बाई आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती बायको आहे. बायको काय कोणाची ऐकत असते का? म्हणून तू तुझं सांभाळ म्हटले. कृष्ण म्हटले, ठीक आहे, ती जर ऐकत नसेल तर एक काम करा, तुम्ही माझ्या मागे मागे या. आणि मग पती पण कृष्णाच्या मागे उभा होता. आणि प्रवास सुरू असताना सगळे गोकुळातले लोक त्यांच्याकडे पाहतात. हा सगळा धिंगाणा यशोदेच्या वाड्याकडे चाललेला आहे. त्याच वेळेत भगवंताने थोडीशी लीला केली. तो पकडलेला हात त्याने सोडला आणि तिच्या पतीचा हात त्याच्याकडे तिच्या हातात देऊन टाकला. आता ती काय मागे पाहायला तयार नाही. बाकीचे गावातले सगळे लोक यांच्याकडे पाहतात, काय प्रकार हा, काय प्रकार हा, काय प्रकार. आणि शेवटी ते वाड्यावर जाऊन पोहोचले. आणि भगवंत त्यांच्या अगोदर यशोदेच्या घरी गेल्यानंतर त्याने सांगितलं की काय होते सध्या, दररोज आपल्या घरी कंप्लेंट्स असतात, सगळे लोक गाराणे सांगायला येतात, काय करू मला काही कळतच नाही. यशोदा म्हटली, अरे तू कशाला टेन्शन घेतो, मी आहे ना. आणि मग तेवढ्यात मला तर असं वाटतंय, आजच्या दिवशी असे वाटतंय की आज सुद्धा कोणीतरी मोर्चा घेऊन आपल्या घरी येणार. आई तू जरा सांभाळून घे बरं. आई म्हणते, ठीक आहे, मी आहे ना, टेन्शन घेऊन. आणि मग तेवढ्यात तिच्या गवळणीचा तिथं मोर्चा येतो आणि ती जोरात आवाज देते, यशोदे, ये यशोदे. आणि मग आता आई यशोदा माता घराच्या बाहेर यायला निघत असताना भगवंताने आवाज दिला, आई ग मला पण घे ना जरा कडेवर. मग भगवंत तिच्या कडेवर बसले, यशोदा बाहेर येते. आणि मग हिने आवाज दिला, यशोदे. यशोदा बाहेर आली, काय म्हणणं आहे तुझं? ती गवळण त्या भगवंताकडे पाहते, अरे माझं जे म्हणणं आहे ते तर तुझ्या कडेवर आहे, मग तुझ्या कडेवर जर ते आहे तर मग माझ्या हातात कोण आहे? मागे वळून पाहतात तर तो पती दिसतो. असे वेगवेगळ्या लीला भगवंताने गोकुळात राहून केल्या. अजून बऱ्याच सारं वर्णन करता येईल, पण मला तर वाटतं या ठिकाणी आपण ह्या कृष्णाच्या लीलाला विराम देऊया. ह्या नाट्यशास्त्र विभागाअंतर्गत आणि आपल्या संस्कृत महोत्सवाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजिलेला आहे. कृष्ण जन्माष्टमी होती, त्या अनुषंगाने माननीय संचालक महोदयांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि डॉक्टरांनी पुन्हा प्रेरणा देऊन तुम्ही 2 तासाचं कीर्तन अगदी 10 मिनिटात करण्याचा प्रयत्न करा असं म्हणून सांगितलं. आणि त्यांच्या प्रेरणेने, सरांच्या मार्गदर्शनाने आणि सगळ्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी कीर्तनाचा संपूया. एकदा जोरदार संतांचं आपण नामस्मरण करू आणि या ठिकाणी विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.